ए खाली काय करताय? इकडे वर या ना, माझ्या खोलीतून भांडा. काय? तसाही तुमचा आवाज इथवर येतोय. इकडे आलात तर निवांतपणे बघता पण येईल. थांबा, पूर्ण बोलू द्या मला. तुम्हाला ही जागा सापडते का भांडायला? हो, आणि ही जागा काय तुमच्या बापाची आहे? हो हो, माझ्या बापाचीच जागा आहे. अहो जाताय कुठे? थांबा. काय नालायक लोक आहेत. सगळं सांगावं लागतं त्यांना. बघितलं ना रोहिणी, अगं ते खालचे कांबळे 1000 वेळा सांगितलंय त्यांना, पण काय ऐकतच नाही. आणि काय गाणे किती उशीर. अहो ते खाली हा ते असू दे. ते पेपर्स मोकळे करत. हा लगेच. कामं पटापटा आवरायची गाणे. थांबा शिंदे. या तुमच्या स्वागतासाठी हार आणायला विसरलो, क्षमा करा. वेळेचं महत्व कधी कळणार तुम्हाला? वेळ गेल्यावर. अहो दादा ते सान्यांकडे गेलो होतो, येता येता. त्या सान्याला काही कामं नसतं, दिवसभर फिरत असतो इकडे तिकडे. अहो दादा साने बाई आहेत. बर ते जाऊ द्या. हे नानांच्या पोराचं मुंज आहे, त्याचं बोलावणं आलंय तुम्हाला. तुम्हाला कोणी दिलं? पवारांनी दिलं. पवार कोण? आता शेजारीत राहतात ना तुमच्या, असं काय करतात? बरं गाणे हा हे घे. अहो शिंदे काय चाललंय? अहो कुठं काय, ते पुस्तक पाहतोय. ते पुस्तक नाही, हे काय चाललंय? पुस्तक थांबा. नाही थांबा, मी सांगतो काहीतरी, नाहीतर सगळं घर लहान मुलासारखं सगळं सांगावं लागतं. एकदा सांगितलेलं काही कळतच नाही. कालही सांगितलं, परवाही सांगितलं. काय मग शिंदे भाऊ, हा आज सानेबाईंनी छत्री दिली नाही का? हा गण्या. हो शिंदे भाऊ उठा. बापरे. अहो उठा ना, दादा बघतील ना. अरे एवढा काय घाबरतो दादा ना? हा दादा घ्या पेपर, घ्या पेपर. गण्या, दादांनी तो विषय काढला खरे. अहो तुम्ही नका ना बोलत जाऊ त्याच्याबद्दल. दादा चिडतात माहितीये ना तुम्हाला. अरे पण मी काही चुकीचं बोललो का? आता मला सांग, बाईसाहेबांना जाऊन 4-5 वर्ष झाली ना, हा मग किती दिवस असं एकटं राहायचं? चायला एकदाचं दुसरं लग्न करून टाकायचं ना. हे बघ, एकटं असलं ना की भैसटल्यासारखं करतं माणूस. हे बघ, ते नानांच्या पोराचं मुंज आहे, त्याचं बोलवणं आलंय. स्वतःच्या सख्ख्या पुतण्याच्या मुंजीला जात नाही. काय माणूस आहे अरे. अहो जाऊ दे ना पण तुम्ही. हा जाऊ द्या. अरे इथं शेजारी कोण राहतं विचार, ते बी माहित नाही. आणि शाळेत बी तसंच, शाळेत कोणासोबत बोलत नाही. आणि शाळा सुटल्यावर बी आपलं आपलं एकटं घरी निघून यायचं बस. असं कुठं असतं का गणे? हा राहू द्या, राहू दे. तुम्हाला बोलायला काय जातं? हा तुम्ही बोलून जाता. आणि आता माझंच बघा ना शिंदे भाऊ. अहो मला बी दादांशी बोलवायचं आहे ना, त्यांच्याशी बोलायचं आहे ना. माझ्या बहिणीचं नाही का, तिला आणायचंय ना इकडं. पण भीती वाटते हो, उगाच दादा चिडले बिडले तर काय. अरे त्यात काय एवढं, बोलून टाक एकदाच. हा एकदा का त्यांचं डोकं तापलं ना. ते पाणी तापलं का? कसलं पाणी? अरे ते पाणी तापलं का? अच्छा पाणी. बर त्यात थोडीशी चहा पावडर टाक. चहा पावडर. हा साखर टाक. साखर का बाबा? आणि हा आलं बी टाक. बर आलं. झालं त्यात काय झालं. सोपं आहे. सोपं आहे. शिंदे हा राहू द्या, बुद्धिबळ आहे. दादा बरं दादा, जरा बोलायचं होतं. नाही म्हणजे तसं लई दिवसापासून सांगणार होतो तुम्हाला, पण कामाच्या मुद्द्याचं बोल. हा माझी लहान बहीण आहे गावाकडं, चुलत्याकडे राहते. तिला इथं आपल्याकडे आणायचं म्हणत होतो. म्हणजे दादा आता घरी आऊस बी राहिली नाही ना, आणि बाप तर कवाच गेला. आता पैसे नाहीत त्यामुळे शाळा बी सुटली तिची.
आता तिथं घरी बसून तरी काय करणार ना त्यापेक्षा इथं आली का 4 पैसे कमवल आणि मला घरातल्या कामाला मदत बी होईल तिची काय. अरे पण गण्यात 2-2 लोक कशाला हवी तिथे. त्यापेक्षा तिला म्हणावं गावाकडेच शिक. वाटलं तर खर्च मी करतो ना. दादा लहान तोंडी मोठा घास घेतोय पण बाईसाहेब गेल्यापासून घर नुसतं रिकाम रिकाम वाटतं. हा आणि तुम्ही तर नानांकडे जाणं बी सोडून दिलं. आता तुम्हाला एकटं वाटतं ते कळतं दादा आम्हाला. किती दिवस नाही हो मी एकटा. असं का वाटतं तुम्हाला. बरं नसाल तुम्ही एकटे पण मी काय म्हणतो येऊ दे की पुरीला. म्हणजे घरातली कामं कशी पटपट होतील आणि घर बी कसं खेळत राहील बघा. हा तसं बी घरात कोणी पोरबाळ वगैरे. अहो दादा तसं नव्हतं म्हणायचं. जाऊ द्या हो शिंदे. तुम्ही न बोलल्याने खरं बदलणार नाही. बरं जाऊ द्या. गण्या हा आणि तुझ्या बहिणीला. हा हा पण घरातले सगळे नियम मात्र पाळावे हा लागतात. नक्की. बरं नाव काय म्हणालास तिचं. रोहिणी. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सविनय सादर करीत आहोत रोहिणी. विद्यार्थी लेखक आणि दिग्दर्शक हितेश पोळजे सादर करीत आहोत रोहिणी. नाही रमाकांत देशपांडे नाही माधवराव पेशव्यांचं घर आहे. अहो तुम्हाला कितीदा सांगितलंय की इथे फोन करत जाऊ नका म्हणून. ऐकून घ्या. गेल्या कित्येक वर्षांत मी तुम्हाला नाही जमणार असंच उत्तर देतोय ना. अहो तिला जाऊन 5 वर्ष झाली आणि तुम्ही अजूनही तिच्या अर्धवट कावळ्या संग्रहात अडकलाय. अहो मी कसा करणार पूर्ण. आणि तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का. हॅलो हा ऐकायला येत नाहीये. हॅलो काय गाड्या एकटाच. अहो ते जिना नाही ते ना येत असेल हळूहळू. अगं, अगं. ए रे, इकडे लवकर. कसं काय काय गेलं तू कुत्रे केलं. शांतच आहे ती कुत्र. शांत उभी राहा. ही हा रोहिणी समजलं. नुसतं रोहिणी नाही काय. रोहिणी शंकर वेल्ला गाव लोरे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग असा. इयत्ता 5वी तोगत सावित्रीबाई फुले विद्या मंदिर या शाळेत शिकले. नंतर मग शाळा सोडूक लागली. आपण मग झाडू स्वयंपाक धुणी भांडी सगळी कामं येतात. सगळ्या भाज्या पण करूक येतात. आळूची मेथीची शेपूची. बस बरीच शांत आहे बर का. जा आतल्या खोलीत सामान ठेव. बरं माझ्या घरात राहण्याचे काही नियम आहेत ते ऐकून घे. मोठ्या आवाजात बोलायचं नाही. ह्या 2 खुर्च्या दिसतात ना त्यांच्यावर बसायचं नाही. आणि हा सगळ्यात महत्वाचं माझ्या वस्तूने हात लावायचा नाही. सांग तिला. हा साहेब फणस आणलं होतं गावाकडनं. तुमचं होय काय. नाही नको तुम्हीच खा. बर आणि हो साहेब वगैरे नको दादाच म्हण. दादा ये ग बस. ती पिशवी ठेवू की बाजू. नाही नाही काय नाही त्यात काय सोनं असा का. बरं ताई ऐक आता आपण दुसऱ्याच्या घरी लाव. काम पटापट उरकायची. हा उगाच इकडे तिकडे लक्ष घालायचं नाही. आणि दादा बी चांगले आहेत त्यांना त्रास द्यायचो नाही. हा हा यो चहा नेऊन दे बरं दादा का. 2 मका पण केलंस काय. तू का नाही गो दादांसाठी असा. 2 तू का सांगितलं तेवढं कर ना. झालं कर जा. दादा चहा. ये आकाशवाणी का पंचरंगी कार्यक्रम है विविध भारती छाया की पेश कर रहे हैं शमीम फारूकी। एकत्र तुझं कसं
पिऊक नाही का? नाही. पण फेकून देऊच लागत ना. रोय सांगितलं तेवढं कर. दादू, ए दादू, त्या फोटोतली बाई कोण हा? गण्या, हा मी जरा पोस्टात जाऊन येतो. हा दादा. थोड्या वेळानं बाइंडिंगला टाकलेली पुस्तकं घेऊन ये. हा आणतो. आणि हो, घराकडे लक्ष दे जरा. हळू बोलायचं रोय. बाईसाहेब आहेत त्या आता राहिल्या नाही. हा तू नको जाऊ बरं थै खोड्या काढू. हा हा नाही जातलंय. हा हळू बोलायचं जरा. आणि दादांकडे कसला बी हट्ट करा नको. काही मागा नको. ती खिडकी कशाला उघडती? खाली उतर बरं, खाली उतर. अगं दादांना आवडत नाही. उगा चिडतील परत. दादू, त्यांच्या घरात दुसरं कोणीच नसतं काय? नाही त्या जाऊ दे. तू बसून राह हेच. कशा खात लावू नको. हा मी आलो पुस्तक घेऊन. बस तिकडेच. सौ रोहिणी रमाकांत देशपांडे. नुसतं भरलं आभाळ तहानलेली धरणी उन्हा संगे लपंडाव खेळतो पाऊस वेडा या श्रावणी सुरांची हळुवार बैठक पुन्हा त्या खुर्चीला हात पण लावायचा नाही. गण्या, गण्या, हा दिवा कुणी लावला? हा दिवा कुणी लावला? मीच लावला. तुझ्या हातात काय? माझ्या वस्तूंना अजिबात हात लावायचं नाही. पुन्हा केलंस तर राखली तुमच्या घरातनं. याद राख. गोडी गोडी पाय फुलासारखी घाम दादा मला. दादा शिंपली, मी तुमची वही घेतलंय ना, तुम्ही माझी शिंपली घ्या. नाही, नको. जरा वेळ शांत बस. मला हसून काहो हसवता मला रुसून काहो हसवता मला हसून काहो हसवता मला रुसून काहो हसवता मी हसायची नाही मी हसायची नाही माझ्या नादाला लागू नका माझ्या नादाला लागू नका.
काही नाही. त्या हातात काय असं तुमच्या? पत्र. पत्र? पत्र नाही माहित? शाळेत शिकवलं नाही का? आमच्या बाई नेमकं शिकवलंच नाही. जर एखाद्याला निरोप पाठवायचा असेल ना तर पत्र लिहितात. इकडे निरोप आणि इकडे पत्ता. मग शिकवशील काय? बघू. आमची बाई आमका शाळेत पाडे शिकवायचे. लय मज्जा यायची शाळेत. आणि शाळा सुटला की आम्ही शिंपली गोळा करायचो. हे बघ माझी पिशवीत पण असा. माझ्याकडे ना एक मोठं शिंपलं आहे तो पिवळ्या ठिपक्यांचं. पण तो हरवलो आता. माय बोलली सापडेल तसंच. पण तसंच कुठे सापडता काय? नाही सापडला. जाऊ द्या. ती माझी वालू असा. तुम्ही ती पलीकडची घेवा. नाही राहूची वालू हातात. कुणाच्याच रवना नाही. हे पा माझ्या पण रवना नाही. आमच्याकडचा समुद्र ना लय लांब असा. लय लांब. पण पलीकडचं काही दिसतच नाही. हा पण तिकडची झाडं लय बरी असतात असं म्हणतात. तुमका माहित असं मी एवढे मोठे किल्ले बांधायचो. थय एक भिंत थय एक भिंत. पण पाणी आलं की सगळे किल्ले पडायचे. मग मी परत किल्ला बांधायचो. परत थय एक भिंत परत थय एक भिंत. मग त्या किल्ल्यावर एक किल्लो किल्ल्यावर एक किल्लो किल्ल्यावर एक किल्लो. त्यावर एक छोटंसं झेंड. दादा काही नाही जेवणाचं तयारी. चला ना. असं दादा का ताट वाढून दे पटकन. चल. मला भूक नाहीये. काय झालं? मी भरवू काय? नाही नको. मीच भरवते. माझी माय भरवायची माका. पण ती राहिली नाही ना आता. ती शेपूची भाजी लय छान बनवायची. आणि कालवण खाऊचा तर तिच्याच हातचा खाऊचा. माका भाकरी बनवून पण तिनेच शिकवल्यात. चंद्रावाने गोल भाकरी बनवायची ती. हे घ्या. थांबा अजून आणते. नाही झालं माझं. झालं पण. हो. बर. पाणी असू दे. दादू आता नको रे. मका काम असं ना. आत्ताच. इथली कामं कोण करेल मग? तू करशील का? गड्या काय झालं रे हिला? अहो काय नाही हो दादा काय नाही. ते हाऊस मालिश करून द्यायची ना गावाकडं. आता मला सांगायला लागली. इथं मला काम आहेत ना. कोण करणार सांगा बरं. बरोबर आहे. नाही नाही मला नाही जमत. बरं बस. वेण्या तर सोड. नाही मग काय असंच आवडता. तेलाचं वास बरं असा ना. खोबऱ्याचं आहे ना. हा. तुमच्याकडे नारळाची झाडी भरपूर आहेत ना. मग नुसतं नारळच नाही सुपारीचं पण असत. यांचीच गर्दी असते सगळीकडे. नाहीतर
तुमच्याकडं. असा एखादाच नारळाचं झाड उभं दिसता एकटा. त्याका कंटाळा नाही दिसतो काय? तुमका पण येतं का कंटाळा? तुमच्याकडे तर कोणी येणार पण नाही. तुमका भावंड असा काय? हो आहे ना, एक मोठा भाऊ आहे आणि एक बहीण. या नारळी पौर्णिमेला येणार असत. येईल बहुतेक. या खोलीत किती अंधार असा. माका ना अंधार अजिबात आवडणार नाही. ती खिडकी ती पण कायम बंदच ठेवता. आता मी इल्यापासून तरी उघडूक लागले. हा, उजेडात कसं बरं वाटतं ना. या पिशवीत काय ठेवत? ती माझी पिशवी आहे. शिंपली आहेत त्यात. मग दाखव ना मला. आता का? जेव्हा दाखवली तेव्हा नाही पाहिली. ठीक आहे. बरं तुम्ही बसा, मी आत्ता चहा टाकते. हा, सावकाश कर. हा. दादा, तो कांबळ्यांचा पोरगा येतो बरं का. कशाला? वर्गणीसाठी. अरे नाव काय तुझं? प्रताप. शाळेत किती तुला? 5वी. 5वी. नाव काय म्हटलं? सांगितलं ना आत्ताच, प्रताप. अहो एवढे कशाला दादा? दे. शिंदे. हा? शिंदे काका, चहा तयार आहे. अरे वा, मराठी चांगलं सुधारलंय काय? मग काय, मीच शिकवलंय. आणि हो, पत्र लिहायला पण शिकवतंय. त्यात काय एवढं? बरं ते जाऊ द्या. मुख्याध्यापक बाई विचारत होत्या तुम्ही ते सूत्रसंचालन कराल की नाही. मी म्हटलं दादा असलं काही करणार नाही बघा. अहो असं काय करताय शिंदे? ह्यावेळी करायचं होतं मला. आणि रोहिणीला पण घेऊन जायचंय ना. घे. मला हो, सावकाश. हा, बरं रोहिणी, आज रात्री आपल्याला नाटकाला जायचंय. आणि येताना तुझ्यासाठी निळावाला फ्रॉक पण घ्यायचा. हा, आणि फुटाणे खायचे की शेंगदाणे? फुटाणे. चालेल, फुटाणे. अगं थांब ग इथेच रोहिणी, गाडी इथूनच मिळेल बघ. तुम्हाला चालायचा कंटाळा येतो का? हा रंग किती जुना आहे. हा चांगला आहे. दादा मला एक गोष्ट सांगा. गोष्ट? हा. बरं, एकदा ना एक मोठा राजा असतो. तो राजा आणि त्याची राणी हे कायम जुन्याच गोष्टी. कायम जुनच. काहीतरी नवीन सांगा ना. आज सुमनच देणार आहे ना? हा, पाऊस पण उघडलाय आज. मी त्यांना सांगणार आहे तुम्ही त्यांची किती वाट बघत होतात ते. दादा इथं नाही मिळणार गाडी. तिकडेच जायला लागेल. बरं. हा, आता चिडचिड करू नका बरं. नाहीतर चिडचिड करता आणि सगळा राग पोटावर. हे घ्या. दादा चला. मी म्हटलं होतं ना इथेच मिळेल गाडी. आणलं की नाही बरोबर? चला या ना. काय ग, इतकी सारी पत्र? हा, पण एका तरी पत्राचं उत्तर आलं का? नाही अजून. बरं रोहिणी, जर कुणाला काही महत्वाचं सांगायचं असेल किंवा काहीतरी निरोप दादा मुद्द्याचं बोला. बरं, कुणाला लिहितेस पत्र?
बर काका तुमचं पत्र आणलंय. हा आत आण. अरे ये ना. गण्या काय अरे तुझ्या काकांचं पत्र आलंय. चुलतेच? हो बघू बघू दाखव दाखव दाखव. वाचून दाखवता का? अरे मी कशाला, रोहिणी वाचून दाखवेल की. हा हे नाही ग मागचं. प्रिय गणेश, अनेक आशीर्वाद. शाबास. एक आनंदाची बातमी आहे. गावातल्या शाळेत तुला शिपायाची नोकरी मिळाली आहे. मुख्याध्यापकांनी तुला भेटायला बोलावले आहे. रोहिणीला घेऊन लवकर ये. आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही इकडे अगं रोहिणी, आपल्याला रेडिओ दुरुस्त करायचा आहे ना. हो. आणि संध्याकाळी बुद्धिबळ पण खेळायचंय ना. त्या दिवशीचं नाटक आठवतंय का? किती हसलो होतो ना आपण. ए तो निळावाला फ्रॉक तू घालूनच नाही दाखवला. जा पटकन जा. आत्ता येते दादा. हो हो लवकर ये. दादा आता उद्याच निघायला लागल आम्हाला. मी जेवणाचं बघतो. चला जेवून घ्या बरं. आज चांगली आळूची भाजी केली तुमच्यासाठी. आवडते ना तुम्हाला? सांगा कशी झाली. आमच्या गावाकडे लय आळू पिकतो बरं का. आणि इथल्यासारखा महाग नसतोय. एकदम स्वस्त. आणि आंब्याच्या बागा गण्या रोहिणीला थांबू दे ना इथेच. अहो दादा ती एकटी कशी राहणार इकडं? तिकडे गावाकडे नेलं तर करमल ना जरा तिला. माझ्याशिवाय नाही राहायची ती. तुम्ही जेवून घ्या ना दादा. जेवणावर काय राग काढताय? दादा 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 जेवले का नाही? भूक नाही का? दादा डोकं दुखतंय का? ठीक आहे, मला रोजची गोष्ट सांगा. बर आज मीच गोष्ट सांगते. नाही नको. ऐका ना, हरणांची गोष्ट सांगते. नको, मायनी सांगितलेली गोष्ट सांगते. एकदा ना 2 होड्या समुद्रात जात असतात आणि मग खूप मोठं वादळ येतं. त्या वादळात एक होडी पाण्यात बुडून जाते, पण एक होडी तशीच पुढे जाते. मग वादळ शांत होतं, पण त्या होडीला कळतच नाही कुठं जावं ते. मग एक खूप मोठी लाट येते आणि ती लाट झोपली पण. सुरांची हळुवार बैठक, गेले उडून सावनी, फुलवाया बेधुंद मैफल, यावी कोठूनही रागिणी.
दादा, हो दादा उठा. काय हो शिंदे, आज इतक्या सकाळी सकाळी? अहो सकाळी सकाळी कसलं, 8:30 वाजले. घड्याळ बघा. गड्या, आंघोळीसाठी गरम पाणी काढ रे. थांबा, काढतो मी. अहो काढेल की तू. गण्या, रोहिणी, गण्या, गण्या, रोहिणी, गण्या. नेहमी न सांगताच जाते. तुम्हाला माहितीये का शिंदे, आमचं लग्न झालं ना तेव्हा रोहिणी खालच्या बायकांसोबत गप्पा मारत बसायची त्या समोरच्या बाकावर. पण ती गेल्यापासून ही खिडकी कधी उघडावीशीच वाटली नाही हो. मी दुपारी घरी आलो की आम्ही तासन तास गाणी ऐकायचो. तो रेडिओ तिच्या खास आवडीचा, ती पुस्तकं सगळी तिचीच. संध्याकाळचे 6 वाजले की तिचा चहा तयार. मग या खुर्च्यांमध्ये बसून आम्ही गप्पा मारायचो. ए काय ग, तुला त्याच दुकानात का जायचंय पण? हा बरं, नाहीतरी तिथल्या बायका खूप. नाही काही नाही. अगं खरंच काही नाही, गंमत करते तू की. रिकाम्या वेळात आम्ही शब्दकोडी सोडवायचो. गेल्या 5 वर्षांपासून एकटाच कोडी सोडवतो. शब्द सापडतायत कुठे? शिंदे, इकडे शेजारी कोण राहतं माहितीये का तुम्हाला? अहो गण्याला सगळं माहित होतं बरं का. माझ्यापेक्षा लोक त्याला जास्त ओळखायचे. आणि पहिल्यांदा या दरवाजातनं गण्याने, हे तू बघितलंस का जाताना त्यांना? नाही अगे, ते वाळूत खेळायचो ना आम्ही. एक दिवस लाडात आली माझ्याकडे आणि मला घास भरवताना म्हणाली, दादा खा ना. आईच आठवली ग मला. ही राखी छान आहे ना, रोहिणीनेच बांधली. आणि मला म्हणते कशी, आधी सुमन आत्यांना बोलवा मग मी बांधते राखी. म्हटलं ठीक आहे. ए काय ग, जर आपली एखादी मुलगी असती तर तीही रोहिणी सारखीच गोड असती. पण जाताना काहीच सांगितलं नाही ग तिने. तुम्हाला तिची पिशवी आठवते का? ही बघा ना, मी ठेवून घेतली. हा तेलाचा डबा, ही शिंपली आणि ही पत्र मी शिकवलं बरं का. तीर्थरूप आईस. आईस, अहो मग कसं मिळणार पत्राला उत्तर? तीर्थरूप आईस, साष्टांग नमस्कार. आज दादांसोबत नाटकाला गेले होते. येताना फुटाणे खाल्ले. दादांनी आज खूप छान गोष्ट सांगितली. दादा खूप चांगले. आता जास्त नाही येत आठवण तुझी. इथे दादा आहेत, गण्या दादा आहे आणि शिंदे काका पण असतात. दादा आता हसायला पण लागलेत. खूप मजेत असतात दादा. तुला वाटलेलं ना
तू गेल्यावर मी खूप एकटी राहीन, पण नाही, मी नाही राहणार एकटी. मी मज्जा करणार सगळ्यांसोबत, कारण एकटं राहणं चांगलं नसतं ना. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलाई, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, अश्विन, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. काय जोशी, आज पण उशीर का? ते कुत्रा आज पण होतं तिथे. हो, इतकं काय घाबरताय? जा बसा. हा, नक्षत्रांची नावं सांगा. हो, येतात ना मला. अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी. म्हणा पुढचे. हा. बरं पवार, मी पूर्ण केलेली कविता ऐकणार का? हो, ऐकवा ना. नुसतं भरलं आभाळ, तहानलेली धरणी, उन्हा संगे लपंडाव खेळतो, पाऊस वेडा या श्रावणी. चुरांची हळुवार बैठक, गेले उडून सावनी, फुलवाया बेधुंद मैफल, यावी कोठूनही रागिणी. दिलास पदरी मोत्यांचा बहर, दिलास पदरी मोत्यांचा बहर, निरागस शिंपल्याची मोहिनी. चिर इंद्रधनु मजक वसले, सोबती नक्षत्र रोहिणी. वा, छान आहे. मस्त आहे हो, पण काही चाल नाही का? ही चाल सोडा, पुढची चाल. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे.